ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का, तयास मानव म्हणावे का. असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात खितपट पडलेल्या स्त्रियांना मार्ग दाखवणारी खरी विद्येची आराध्य देवता म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा आज जन्मदिवस. नमस्कार. नॉलेज दर्शन चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. पेशवाईचा काळ होता. मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. उच्चवर्णीय लोकांची मक्तेदारी होती. मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये समाजात भेदभाव केला जात होता. त्या काळात मुलीला कोणतेही अधिकार नव्हते. चूल आणि मूल हेच तिच्या नशिबी होते. पण या सर्व बाबींवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. अज्ञानामुळे समाज कोणत्याही बाबीला विरोध करीत नसे. म्हणून महान क्रांतिकारी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848ला पुणे येथे बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि मुलींना शिक्षणाची संधी मिळाली. सावित्रीबाईंनी यासाठी लोकांचे अत्याचार सहन केले, विरोध सहन केला. इतकेच नाही तर लोकांनी सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवायला जात होत्या तेव्हा त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड मारले. तरीही त्या थांबल्या नाही. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे काम हे चालूच ठेवले. सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये सर्व जाती धर्मांच्या मुलींना प्रवेश होता. त्यांनी उच्च नीच जात धर्म कधी पाळलाच नाही. सावित्रीबाईंना फक्त आणि फक्त एकच धर्म माहीत होता, तो म्हणजे मानव धर्म. शेतकऱ्यांच्या मुलामुलींना दिवसा वेळ मिळत नव्हता, म्हणून त्यांच्यासाठी रात्रशाळा सुद्धा चालू केली. त्यांच्या या कार्याचे इंग्रजांनी सुद्धा कौतुक केले. आपण जे आज शिक्षण घेत आहोत ते फक्त आणि फक्त सावित्रीबाईमुळेच. एवढे महान कार्य एका स्त्रीने संपूर्ण भारतातील स्त्रियांकरता केले. त्यांचे ऋण भारतीय स्त्री कधीही फेडू शकणार नाही. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. अशा या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद.